जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 5 नारदांचा व्यासांना उपदेश। श्लोक क्रमांक 21। त्वमात्म नात्मा नमवेह मोघदृक् परस्य पुंसः परमात्मनः कलाम् अजं प्रजातं जगतः शिवाय तन्महानुभावाभ्युदयो धीगण्यताम्। तुमची दृष्टी परिपूर्ण आहे। तुम्ही भगवान परमात्माला जाणता, कारण तुम्ही भगवंतांचे स्वांश आहात। अजन्मा असून देखील तुम्ही लोक कल्याणार्थ पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात। तरी कृपा करून तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे अधिक स्पष्टपणे वर्णन करा। तात्पर्य: श्रील व्यासदेव भगवान श्रीकृष्णांचे शक्तावेशावतार आहेत। ते आपल्या अहैतुकी कृपेने या भौतिक जगात पतित झालेल्या जीवात्म्यांचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झाले। पतित आणि भगवंतांना विसरलेले आत्मे भगवंतांच्या प्रेममय सेवेतून परावृत्त झाले आहेत। जीव हे भगवंतांचे अंश असून शाश्वतरित्या सेवक आहेत। म्हणून वैदिक वाङ्मयाची पद्धतशीरपणे रचना करण्यात आली आहे आणि या भौतिक अस्तित्वाच्या बंधनाचा अंत व्हावा म्हणून अशा वाङ्मयाचा लाभ उठविणे हे सर्व पतित जीवांचे कर्तव्य आहे। श्रील नारद ऋषी श्रील व्यासदेवांचे परंपरेतील गुरु आहेत। वास्तविकपणे श्रील व्यासदेव हे प्रत्येकाचे मूलतः आध्यात्मिक गुरु असल्यामुळे ते दुसऱ्या गुरुवर मुळीच अवलंबून नाहीत, परंतु एका आचार्याचे कार्य करीत असल्याने स्वतः भगवत अवतार असून देखील त्यांनी गुरुचा स्वीकार केला आणि आपल्या आचरणाने प्रत्येकाने गुरुचा आश्रय घेणे किती महत्त्वाचे आहे याची आपल्याला शिकवण दिली। भगवान श्रीकृष्ण, भगवान रामचंद्र, भगवान श्री चैतन्य महाप्रभू तसेच भगवंतांचे अवतार हे दिव्य स्वरूपी असल्यामुळे सर्वज्ञ होते। तरीही त्यांनी औपचारिकरित्या आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार केला होता। सर्व प्राणीमात्रांना आपल्या चरणांचे दिग्दर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः व्यासदेवांच्या रूपाने त्यांच्याच दिव्य लीलांचे वर्णन करीत आहेत। श्लोक क्रमांक 22। इदं हि पुंसस्तपसः श्रुतस्य वा स्विष्टस्य सुक्तस्य च बुद्धिदत्तयो अविच्युतोऽर्थः कविभिर्निरूपितो यदुत्तमश्लोक गुणानुवर्णनम्। मान्यवर सुविद्य जनांनी असा निश्चयात्मक अचूक निर्णय केला आहे की तप, वेद अध्ययन, यज्ञ, मंत्रोच्चारण यांच्या ज्ञानसंपादनाचे तसेच दानादीचे पर्यवसान उत्तम श्लोक भगवंतांच्या दिव्य गुणांच्या वर्णनात होते। तात्पर्य: मानवाच्या बुद्धीचा विकास कला, विज्ञान, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यातील शिक्षणाच्या प्रगतीसाठी झाला आहे। अशा ज्ञानाच्या संवर्धनाने मानव समाज जीवनाचे पूर्णत्व प्राप्त करू शकतो। जीवनाच्या पूर्णत्वाची परिणती परमपुरुष विष्णूंच्या साक्षात्कारात होते। म्हणून जे ज्ञानात अतिशय पुढारलेले आहेत त्यांनी भगवान विष्णूंच्या सेवेसाठी प्रेरित व्हायला हवे असा श्रुतींचा आदेश आहे। परंतु दुर्दैवाने विष्णू मायेच्या बहिरंग सौंदर्याने मोहित झालेले लोक जीवनाच्या पूर्णत्वाची परिणती किंवा आत्मसाक्षात्कार विष्णूवर आश्रित आहे हे जाणीत नाहीत। विष्णू माया म्हणजे विषयभोग जे क्षणिक आणि दुःखकारक असतात।
जे विष्णुमायेने भ्रमित झालेले आहेत ते प्रगत ज्ञानाचा उपयोग इंद्रिय भोगांसाठी करतात. श्री नारद मुनींनी असे सांगितले आहे की या संपूर्ण विश्वातील सर्व सामग्री ही भगवंतांच्या विविध शक्तींचे प्राकट्य आहे, कारण भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीने उत्पन्न केलेल्या या सृजनातील क्रिया व परिणामांना चालना दिली आहे. त्यांच्या शक्तीमधून हे घडत आहे आणि त्यांच्या शक्तीवरच ते स्थित आहेत आणि प्रलयानंतर ते त्यांच्या ठायी लीन होते. म्हणून त्यांच्याहून काहीही भिन्न नाही, परंतु त्याच वेळी ते अखिल अस्तित्वापासून भिन्न आहेत. जेव्हा ज्ञानातील प्रगतीचा उपयोग भगवत सेवेत केला जातो तेव्हा सर्व प्रक्रिया परिपूर्ण होतात. भगवंत आणि त्यांचे नाम, यश, महात्म्य इत्यादी सर्व त्यांच्यापासून अभिन्न आहे. म्हणून सर्व ऋषींनी आणि भगवत भक्तांनी असे निर्धारित केले आहे की कला, शास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र आणि इतर ज्ञानशाखांची विषयवस्तू सर्वथा भगवंतांच्या सेवेतच उपयोगात आणायला हवी. कला, वाङ्मय, काव्य, चित्रकला इत्यादींचा उपयोग भगवंतांच्या कीर्तीचा प्रसार करण्यासाठी केला जाऊ शकतो. कल्पक, लेखक, कवी, प्रसिद्ध साहित्यिक सर्वसाधारणपणे इंद्रियांसंबंधी विषयांचे लेखन करण्यात व्यस्त असतात, परंतु जर ते भगवंतांच्या सेवेकडे उन्मुख झाले तर ते भगवंतांच्या चरित्रांची वर्णने करू शकतात. वाल्मिकी श्रेष्ठ कवी होते तर व्यासदेव महान लेखक होते आणि त्या दोघांनीही स्वतःला भगवंतांच्या दिव्य चरित्राचे वर्णन करण्याच्या कार्यात पूर्णपणे वाहून घेतले होते. त्यामुळे ते अमर झाले. अशा रीतीने शास्त्र आणि तत्वज्ञान यांचा उपयोग भगवत सेवेत करण्यात यावा. इंद्रिय तृप्तीसाठी शुष्क तर्काधिष्ठित सिद्धांत प्रस्तुत करण्यात काही अर्थ नाही. सर्व प्रकारचे ज्ञान भगवंतांचे महात्म्य स्थापित करण्यासाठी योजिले जाऊ शकते. पुढारलेले लोक विज्ञानाच्या माध्यमाने परमसत्याला जाणण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणून थोर शास्त्रज्ञाने वैज्ञानिक पायावर भगवंतांचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. तसेच तत्वज्ञानात्मक तर्कांचा उपयोग परमसत्य कसे सचेतन व सर्व शक्तिमान आहेत हे स्थापित करण्यासाठी केला जावा. अशा रीतीने इतर सर्व ज्ञानशाखा नेहमीच भगवंतांच्या सेवेत संलग्न असाव्यात. भगवद्गीतेत देखील हेच निश्चयपूर्वक सांगितले आहे. भगवत सेवेत संलग्न नसलेले ज्ञान केवळ अज्ञानच होय. प्रगत ज्ञानाचा यथार्थ उपयोग म्हणजे केवळ भगवंतांचे महात्म्य प्रस्थापित करणे होय आणि हेच खरे रहस्य आहे. भगवत सेवेत अर्पित झालेले शास्त्रज्ञान आणि तद्विषयक कार्य हे सर्व हरिकीर्तन किंवा भगवंतांचे यशोगानच आहे. श्लोक क्रमांक 23. अहम पुरातीत भवे भवम मुने दास्यास्तु कस्याश्चन वेद वादिनां निरूपितो बालक एव योगिनां शुश्रूषणे प्रावृषी निर्विविक्षताम्. हे मुनिवर, वेदांत शास्त्राचे अनुयायी असलेल्या ब्राह्मणांच्या सेवेतील एका दासीच्या पोटी मागच्या कल्पात माझा जन्म झाला. पावसाळ्याच्या 4 महिन्यात चातुर्मासात ते एकत्र राहिले असता मी त्यांच्या व्यक्तिगत सेवेत होतो. तात्पर्य, येथे नारद मुनी भक्तिभावाने भरलेल्या वातावरणाचा आश्चर्यकारक परिणाम वर्णन करीत आहेत. त्यांचा जन्म हीन कुळातील माता पित्यापासून झाला होता. त्यांना योग्य ते शिक्षणही लाभले नव्हते, तरी देखील त्यांची संपूर्ण शक्ती भगवंतांच्या सेवेत लागलेली असल्यामुळे ते एक अमर मुनी होऊ शकले. भगवंतांच्या भक्तीचा असा शक्तिशाली प्रभाव आहे. जीवात्मे भगवंतांची तटस्था शक्ती आहे. त्यामुळे भगवंतांच्या दिव्य सेवेत योग्य रीतीने संलग्न होण्यासाठीच ते आहेत. भगवत भावना रहित स्थितीला माया असे म्हटले जाते. म्हणून जेव्हा जीवाची संपूर्ण शक्ती
इंद्रिय सुखाच्या स्थानी भगवंतांच्या सेवेत नियुक्त केली जाते तेव्हा मायेचा भ्रम त्वरित नष्ट होतो. श्री नारद मुनींच्या मागील जन्मातील स्वतःच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की भगवत भक्तीचा आरंभ भगवंतांच्या प्रामाणिक सेवकांच्या दास्यत्वातून होतो. भगवंत म्हणतात, माझ्या सेवकांची सेवा ही माझ्या प्रत्यक्ष सेवेहून श्रेष्ठ आहे. भगवत भक्ताची सेवा भगवंतांच्या सेवेहून अधिक मौल्यवान आहे. म्हणून मनुष्याने भगवंतांच्या अखंड सेवेत संलग्न असलेल्या प्रामाणिक सेवकाचा शोध करावा. अशा सेवकाचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करावा आणि त्याच्या सेवेत स्वतःला संलग्न करावे. आध्यात्मिक गुरु हे असे पारदर्शक माध्यम आहे की त्याद्वारे आपण भौतिक इंद्रियांच्या मर्यादेच्या पलीकडे असलेल्या भगवंतांना पाहू शकतो. प्रामाणिक गुरुच्या सेवेने त्या सेवेच्या गुणवत्तेनुसार भगवंत प्रकट होण्यास स्वतःहून मान्य करतात. मानवी शक्तीचा भगवंतांच्या सेवेत उपयोग म्हणजे मुक्तीचा प्रगत मार्ग आहे. प्रामाणिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भगवत सेवेचा निर्वाह केल्यानंतर संपूर्ण सृष्टी भगवंतांपासून अभिन्न दिसू लागते. निष्णात आध्यात्मिक गुरु प्रत्येक गोष्टीचा उपयोग भगवंतांचे यशोगान करण्यासाठी कसा करावा हे जाणतो. म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांच्या त्या सेवकाच्या दैवी कृपेने संपूर्ण जगाचेच आध्यात्मिक धामात परिवर्तन होऊ शकते. श्लोक क्रमांक 24. ते मय्य पेताखिल चापलेर्भके दान्ते धृत क्रीडनके नुवर्तिनी चक्रुः कृपां यद्यपि तुल्यदर्शनाः शुश्रूषमाने मुनयोल्पभाषिणे. ते सर्व समदर्शी असले तरी त्या वेदांताच्या अनुयायांनी माझ्यावर अकारण दया केली. माझ्याविषयी सांगावयाचे तर मी इंद्रिय निग्रही होतो. बालक असूनही मला खेळण्यामध्ये मुळीच रुची नव्हती. मी आज्ञाधारक होतो, खोडकर नव्हतो आणि आवश्यकतेपेक्षा अधिक बोलणारा नव्हतो. तात्पर्य, भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, सर्व वेद माझ्याच शोधात आहेत. भगवान श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, वेदामध्ये केवळ 3च विषय वस्तूंची मांडणी आहे. जीवाचे भगवंताशी नाते स्थापन करून देणे, भगवत सेवेतील तदनुषंगिक कार्यांचे दिग्दर्शन करणे आणि अंततः त्यांना भगवतधाम प्राप्तीचे अंतिम ध्येय मिळवून देणे. या दृष्टीने वेदांतवादी किंवा वेदानुयायी हे भगवान पूर्ण पुरुषोत्तमाचे शुद्ध भक्त असणे क्रमप्राप्त आहे. असे वेदांतवादी किंवा भक्ती वेदांती हे प्रेममय भक्तीचे दिव्य ज्ञान वितरण करण्यात पक्षपात करीत नाहीत. त्यांच्या दृष्टीने कोणी शत्रू अथवा मित्र नसतो, सुशिक्षित वा अशिक्षित नसतो, त्यांचा कोणी विशेष प्रिय अथवा अप्रिय नसतो. भक्ती वेदांती हे पाहतात की जनसामान्य इंद्रिय विषयामध्ये आपला वेळ व्यर्थ घालवित आहे. अशा अज्ञानी जीवांना त्यांचा भगवंतांशी असलेला संबंध पुनर्स्थापित करून देणे हे त्यांचे कार्य आहे. त्यांच्या अशा प्रयत्नाने अतिशय विस्मृतीत गेलेला जीव देखील आध्यात्मिक जीवनाच्या जाणीवेप्रत उन्नत होतो. त्यांच्या अशा प्रयत्नाने अतिशय विस्मृतीत गेलेला जीव देखील आध्यात्मिक जीवनाच्या जाणीवेप्रत उन्नत होतो. याप्रमाणे तो भक्ती वेदांत्याकडून दीक्षित होतो. त्यांच्या या कार्यामुळे जनसामान्य साक्षात्काराच्या मार्गावर क्रमशः प्रगती करतात. वेदांतवाद्यांनी त्या बालकाला ते पूर्ण आत्मसंयमी होण्या अगोदर आणि बालिश खेळकर वृत्ती सोडण्या अगोदर दीक्षित केले होते. परंतु दीक्षेपूर्वीच ते बालक शिस्तीत अधिकाधिक प्रगत झाले. ज्याला परमार्थ मार्गात प्रगती करावयाची आहे त्यांनी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. 5 वर्षावरील लहान बालके
गुरुच्या आश्रमात ब्रह्मचारी होण्यासाठी पाठविली जातात. अशा ठिकाणी ती राजपुत्र असोत की सामान्य नागरिकांची मुले असोत, त्यांना या गोष्टींचे पद्धतशीरपणे शिक्षण दिले जाते. प्राचीन काळी त्यांना हे प्रशिक्षण केवळ देशांचे चांगले नागरिक निर्माण करण्यासाठीच दिले जात असे नाही, तर प्रत्येक बालकाचे भविष्यातील जीवन आध्यात्मिक साक्षात्कारासाठी परिपूर्ण बनविण्यासाठी दिले जात असे. वर्णाश्रम संस्थेच्या अनुयायांच्या मुलांना इंद्रिय सुखात्मक उच्छृंखल जीवनाची कल्पना देखील नव्हती. इतकेच काय, पण पित्याद्वारे मातेच्या गर्भात स्थापित करण्या अगोदरच त्या भावी मुलावर आध्यात्मिक संस्कार केले जात. त्या मुलाच्या भौतिक बंधनातून मुक्त होण्याच्या यशाचे दायित्व माता व पिता अशा दोहोंवर होते. ही यशस्वी कुटुंब नियोजनाची पद्धत आहे. पूर्णत्व प्राप्तीसाठी हे प्रजनन आहे. आत्मनिग्रहाविना, शिस्तबद्धतेविना आणि पूर्ण आज्ञाधारक झाल्याविना आध्यात्मिक गुरुचा आदेश पालन करण्यात कोणीही यशस्वी होणे शक्य नाही आणि कोणीही भगवत धामात जाण्यास पात्र होणे शक्य नाही. श्लोक क्रमांक 25. उच्छिष्ट लेपान नुमोदितो द्विजे सकृत्सं भुंजे तदपास्त किल्बिषः एवं प्रवृत्तस्य विशुद्ध चेतस स्तद्धर्म एवात्मरुचि प्रजायते. एकदा त्या द्विजांच्या अनुमतीवरूनच मी त्यांचे उच्छिष्ट अन्न स्वीकारले. असे केल्याने माझ्या सर्व पापांचे निर्मूलन झाले. याप्रमाणे त्यांच्या सेवेत संलग्न राहिल्याने माझे हृदय शुद्ध झाले. त्यावेळी मला त्या अध्यात्मवाद्यांच्या स्वभावाची अतिशय आवड उत्पन्न झाली. तात्पर्य: शुद्ध भक्तीचा प्रादुर्भाव. चांगल्या अर्थाने हा शब्द योजिलास रोगाच्या प्रादुर्भावासारखाच आहे. शुद्ध भक्त सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त झालेला असतो. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत शुद्धतम व्यक्ती आहेत आणि भौतिक गुणांपासून तत्सम शुद्ध झाल्याविना कोणीही भगवंतांचा शुद्ध भक्त होऊ शकत नाही. वर सांगितल्याप्रमाणे ते भक्ती वेदांती शुद्ध भगवत भक्त होते. त्यांच्या सहवासाने आणि त्यांच्याकडून प्राप्त केलेल्या उच्छिष्ट प्रसादाच्या एक वेळच्या सेवनाने त्या मुलाला त्यांच्या शुद्धतेच्या गुणांची लागण झाली. असे उच्छिष्ट शुद्ध भक्ताच्या अनुमतीविना देखील घेणे चांगलेच आहे. कधीकधी काही तथाकथित भक्त असू शकतात, म्हणून मनुष्याने त्यांच्याविषयी अतिशय सावधान असायला हवे. भक्तीत अडथळा आणणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत, परंतु शुद्ध भक्तांच्या संगतीने असे सर्व अडथळे दूर होतात आणि प्राथमिक स्तरावरील भक्त शुद्ध भक्ताच्या दिव्य गुणांनी प्रत्यक्षात संपन्न होतात. अर्थात त्यांना भगवंतांचे नाम, यश, गुण, लीला इत्यादी बाबत रुची निर्माण होते. शुद्ध भक्तांच्या गुणांची लागण होणे याचा अर्थ असा की भगवंताविषयीच्या आध्यात्मिक कार्यामध्ये अखंड गोडी आत्मसात करणे होय. ही दिव्य गोडी भौतिक गोष्टींना निरस करते. म्हणून शुद्ध भक्ताला भौतिक कार्यात मुळीच आसक्ती नसते. सर्व पापांचा किंवा भक्तीच्या मार्गातील अडथळ्यांचा नाश झाल्यावर कोणालाही भगवत भक्तीचे आकर्षण उत्पन्न होते. भक्तीत स्थैर्य येते. भक्तीत गोडी निर्माण होते. दिव्य भाव उदित होतात आणि शेवटी तो प्रेमपूर्ण भगवत भक्तीच्या स्तरावर आरूढ होतो. या सर्व अवस्था शुद्ध भक्ताच्या संगतीने विकसित होतात. हे या श्लोकाचे तात्पर्य आहे. श्लोक क्रमांक 26. तत्रानवहं कृष्णकथा प्रगायता मनुग्रहेनाशृणवं मनोहरा ता श्रद्धया मेनुपदं विशृण्वतः प्रिय श्रवस्यंग ममाभव दृची. हे व्यासदेव, त्या महान वेदांत्यांच्या संगतीत आणि त्यांच्या कृपेने मी त्यांनीच वर्णन केलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या मनोवेधक चरित्रांचे श्रवण करू शकलो. अशा रीतीने लक्षपूर्वक श्रवण करीत असता
भगवंतांविषयी श्रवण करण्याची माझी गोडी पदोपदी वाढत गेली. तात्पर्य: परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपल्या व्यक्तिगत रूपसौंदर्याने परमाकर्षक आहे. त्यांचे चरित्रही परमाकर्षक आहे. याचे कारण म्हणजे परमसत्य हे आपल्या नावाने, यशाने, रूपाने, चरित्राने, संगतीने परमश्रेष्ठच आहे. भगवंत या पृथ्वीवर स्वतःच्या अकारण करुणेने अवतीर्ण होतात आणि मानवाची भूमिका करून आपली अनेक दिव्य चरित्रे प्रकट करतात. अशा चरित्रांकडे आकर्षित झालेले लोक भगवत धामात जाण्यास पात्र होतात. सामान्य लोकांना अनेक सांसारिक कार्ये करणाऱ्या व्यक्तींचे इतिहास व विवरणे ऐकण्यात गोडी असते. त्यांना याची जाणीव नसते की अशा सहवासाने केवळ अमूल्य वेळेचा अपव्यय होतो आणि ते भौतिक प्रकृतीच्या 3 गुणात आसक्त होतात. असा वेळेचा दुरुपयोग करण्यापेक्षा ते भगवंतांच्या दिव्य चरित्राकडे लक्ष वळवून आध्यात्मिक यश संपादन करू शकतात. भगवंतांच्या चरित्रांची वर्णने ऐकून भगवंतांशी प्रत्यक्ष संपर्क होतो आणि मागे स्पष्ट केल्याप्रमाणे भगवंताविषयी असे श्रवण केल्याने सांसारिक प्राण्याच्या अंतरात साठलेली सर्व पापे धुवून जातात. अशा रीतीने पापमुक्त झाल्यावर श्रोता क्रमशः भौतिक सहवासातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या रूपाकडे आकृष्ट होतो. नारद मुनींनी हे आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून स्पष्ट केले आहे. सारांश असा की केवळ भगवंतांच्या लीलाविषयी श्रवण करून कोणीही भगवंतांच्या पार्षदात गणला जाऊ शकतो. नारद मुनींना शाश्वत जीवन आहे, अमर्याद ज्ञान आहे, अपार आनंद आहे आणि ते भौतिक तथा आध्यात्मिक विश्वात अप्रतिहतपणे संचार करू शकतात. ज्याप्रमाणे नारद मुनींनी आपल्या मागील जन्मात भक्ती वेदांत्यासारख्या शुद्ध भक्तांकडून श्रवण केले, त्याप्रमाणे कोणीही केवळ प्रामाणिक अधिकाऱ्यांपासून भगवंतांच्या दिव्य लीलांचे श्रद्धापूर्वक श्रवण करून जीवनाची परम संसिद्धी प्राप्त करू शकतो. भक्तासमवेत श्रवणाची ही विधी विशेषतः या कलहपूर्ण कलियुगात निर्धारित करण्यात आली आहे. श्लोक क्रमांक 27. तस्मिस्तदा लब्धरुचेर महामते प्रिय श्रवस्य स्खलिता मतिर्मम ययाह मे तत्सद सत्स्व मायया पश्ये मयि ब्रह्मणि कल्पितम परे. हे महामुने, मला भगवंतांची गोडी लागल्यावर त्यांच्या विषयीच्या श्रवणात माझे लक्ष दृढ झाले. माझी आवड जशी वाढत गेली तसे मला कळून आले की माझ्या अज्ञानाकारणे मी स्थूल व सूक्ष्म आवरणे स्वीकारली होती. मी आणि भगवंत दोघेही दिव्य स्वरूपी आहोत. तात्पर्य: भौतिक जीवनातील अज्ञानाची तुलना अंधकाराशी केलेली आहे आणि वैदिक साहित्यात भगवंतांची तुलना सूर्याशी केली आहे. जेथे प्रकाश आहे तेथे अंधार असणे शक्य नाही. भगवंतांच्या लीलांचे श्रवण म्हणजे भगवंतांची दिव्य संगत, कारण स्वतः भगवंत आणि त्यांच्या लीला अभिन्न आहेत. परम ज्ञान प्रकाशाची संगत करणे म्हणजे अज्ञान अंधकाराचा विध्वंस करणे होय. अज्ञानामुळेच जीवाला मिथ्यापणाने असे वाटते की जीव आणि भगवंत हे भौतिक प्रकृतीने उत्पन्न झालेले आहेत, परंतु वस्तुतः भगवान आणि जीव हे दोघेही दिव्य स्वरूपी आहेत. त्यांचा भौतिक प्रकृतीशी काहीही संबंध नाही. अज्ञानाची निवृत्ती झाल्यावर भगवंताहून स्वतंत्र असे काहीही अस्तित्वात नाही हे पूर्णपणे कळून येते. मग अविद्या नष्ट होते. स्थूल व सूक्ष्म शरीरे भगवंतांपासून प्रकट झालेली आहेत असे ज्ञान उदित झाल्यावर कोणीही या दोन्ही शरीरांचा उपयोग भगवंतांच्या सेवेसाठी करू शकतो. पाणी आणणे, मंदिर धुणे, नमस्कार करणे यात, तसेच अर्चन मार्गात किंवा मंदिरात भगवंतांची पूजादी करण्यात स्थूल शरीराला संलग्न करावे. त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीर, मन इत्यादी भगवंतांच्या दिव्य लीलांचे श्रवण
त्यांचे मनन आणि त्यांचे नामसंकीर्तन करण्यात संलग्न करावे. या सर्व क्रिया दिव्य आहेत. स्थूल अथवा सूक्ष्म इंद्रियांपैकी एकही इंद्रिय इतर गोष्टीत संलग्न करू नये. अशा रीतीने अनेकानेक वर्षाच्या प्रेममय सेवेच्या प्रशिक्षणाने अशा दिव्य क्रियांचा साक्षात्कार होणे शक्य असते. परंतु नारद मुनीमध्ये श्रवणातून विकसित झालेले भगवंतांचे प्रेमाकर्षण मात्र अत्यंत प्रभावी आहे. श्लोक क्रमांक 28. इत्थं शरद प्रावृषिका वृतु हरेर विशृण्वतो मेनुसवं यशोमलं संकीर्त्यमानं मुनिभिर महात्मभिर भक्ती प्रवृत्तात्म रजस्त मोपहा. अशा प्रकारे पावसाळा आणि शरद अशा दोन्ही ऋतूमध्ये मला भगवान हरींची निर्मळ कीर्ती गाणाऱ्या थोर मुनिवरांकडून निरंतर श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली. जेव्हा माझ्या भक्तीचा प्रवाह वाहू लागला तेव्हा माझे रजोगुण तथा तमोगुणांचे आवरण नष्ट झाले. तात्पर्य, भगवंतांची प्रेममय भक्ती ही प्राणिमात्रांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. प्रत्येकात ती सुप्तावस्थेत असते. परंतु रज आणि तम या भौतिक गुणांच्या संबंधामुळे अनंत काळापासून ती आवृत्त झालेली असते. जर भगवत कृपेने आणि भगवत भक्त महान आत्म्यांच्या कृपेने जीवाला भगवंतांच्या निर्मळ भक्तांचा संग प्राप्त झाला आणि भगवंतांची निर्मळ कीर्ती ऐकण्याची संधी प्राप्त झाली तर निश्चितपणे नदीच्या प्रवाहासारखाच भक्तीचा प्रवाह वाहू लागतो. ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळेपर्यंत वाहतच राहते त्याप्रमाणे भगवत भक्तांच्या संगतीने शुद्ध भगवत भक्तीचा प्रवाह अंततः कृष्ण प्रेमामृताच्या सागराला जाऊन मिळतो. हेच जीवनाचे परम ध्येय आहे. असा भक्तीचा प्रवाह इतका सामर्थ्यशाली असतो की दर्शक देखील रजोगुण व तमोगुण यांच्या प्रभावातून मुक्त होतात. प्राकृतिक गुणांचे असे निराकरण होते आणि जीव मूळ स्वरूपाला प्राप्त होऊन मुक्त होतो. श्लोक क्रमांक 29. तस्यैवं मेनुरक्तस्य प्रशितस्य हतेन सह श्रद्धानस्य बालस्य दान्तस्यानुचरस्य च. मी त्या मुनिवरांप्रती अत्यंत अनुरक्त झालो होतो. मी सरळ मनाचा होतो. त्यांच्या सेवेत माझ्या सर्व पापांचे निर्मूलन झाले होते. माझ्या हृदयात त्यांच्याविषयी दृढ विश्वास निर्माण झाला. मी इंद्रियांचा संयम केला होता. शरीराने आणि मनाने मी त्यांच्या उपदेशांचे काटेकोरपणे पालन करीत होतो. तात्पर्य, विशुद्ध विमल भक्ताची स्थिती प्राप्त करण्याची अपेक्षा असणाऱ्या इच्छुकांची ही आवश्यक गुणवत्ता आहे. अशा व्यक्तीने नेहमीच शुद्ध भक्तांच्या संगतीचा शोध करायला हवा. त्यांनी ढोंगीबुवांच्या संगतीने फसून दिशाहीन होऊ नये. शुद्ध भक्ताकडून संदेश ग्रहण करण्याकरता त्याने स्वच्छ आणि सरळ असायला हवे. शुद्ध भक्त पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या चरण कमळांना पूर्णपणे शरण गेलेला असतो. तो हे जाणून असतो की भगवान सर्वांचे धनी आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे दास आहेत. केवळ शुद्ध भक्तांच्या संगतीतच मनुष्य सांसारिक संगतीमुळे साचलेल्या पापांपासून मुक्त होऊ शकतो. नवागत भक्ताने शुद्ध भक्ताची श्रद्धेने सेवा केली पाहिजे. तसेच त्याने पूर्णपणे आज्ञाधारक होऊन कठोरपणे आदेशांचे पालन केले पाहिजे. वर्तमान जीवनाच्या अवधीतच यश प्राप्त करण्याविषयी निश्चय असणाऱ्या भक्ताची ही लक्षणे आहेत. श्लोक क्रमांक 30. ज्ञानं गुह्यतमं यतत् साक्षात् भगवतोदितं अन्ववोचन गमिष्यन्तः कृपया दीनवत्सला. दीनाविषयी अत्यंत दयाळू असलेल्या त्या भक्ती वेदांत्यांनी तेथून निघून जाताना स्वतः भगवंतांकडून प्राप्त झालेल्या गोपनीय विषयाचा मला उपदेश केला. तात्पर्य, शुद्ध वेदांती अथवा भक्ती वेदांती आपल्या अनुयायांना स्वतः भगवंतांनी दिलेल्या आदेशानुसारच उपदेश देतात. भगवंतांनी भगवद्गीतेत
आणि इतर शास्त्रात केवळ स्वतःच्याच आदेशांचे पालन करण्याची शिकवण दिली आहे. भगवंत सर्व गोष्टींचे उत्पत्ती करते, पालन करते व संहार करते आहेत. सर्व उत्पत्ती त्यांच्याच इच्छेने अस्तित्वात आहे आणि जेव्हा त्यांच्याच इच्छेने सर्व काही नष्ट होईल तेव्हाही ते आपल्या नित्यधामात नित्य विराजमान राहतील. सृजनापूर्वी ते त्या शाश्वत धामात होते आणि प्रलयानंतर ते तेथेच राहतील. ते उत्पन्न झालेल्या प्राण्यांपैकी नाहीत, ते दिव्य स्वरूपी आहेत. भगवद्गीतेत भगवान म्हणतात की अर्जुनाला उपदेश देण्या अगोदर फार पूर्वी तोच उपदेश सूर्यदेवाला देण्यात आला होता आणि काळाच्या ओघात तोच उपदेश परंपरा तुटल्याने पुन्हा अर्जुनाला देण्यात आला, कारण अर्जुन त्यांचा भक्त आणि सखा होता. म्हणजेच भगवंतांच्या भक्ता व्यतिरिक्त इतर कोणालाही भगवंतांचा उपदेश समजणे शक्य नसते. भगवंतांच्या दिव्य रूपाची कोणतीही कल्पना नसणारे निराकारवादी हा अत्यंत गूढ संदेश समजू शकत नाहीत. गुह्यतमम हे वचन येथे महत्त्वाचे आहे, कारण भक्तीचे ज्ञान निराकार ब्रह्मज्ञानाहून अतिशय उच्च स्तरावरील आहे. ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान किंवा कोणत्याही शाखेचे ज्ञान होय. हे ज्ञान निराकार ब्रह्माच्या ज्ञानापर्यंत उन्नत होत जाते. पुढे जेव्हा या ज्ञानात भक्तीचा काही अंश समाविष्ट होतो तेव्हा असे ज्ञान परमात्म्याच्या किंवा परमेश्वराच्या सर्वव्यापी धारणेपर्यंत विकसित होते. हे अधिकतर गूढ आहे, परंतु जेव्हा हे ज्ञान शुद्ध प्रेममय भक्तीत विकसित होते आणि अशा रीतीने जेव्हा दिव्य ज्ञानाचा हा गोपनीय भाग प्राप्त केला जातो तेव्हा त्याला परमगुह्य ज्ञान असे म्हणतात. हे परमगुह्य ज्ञान भगवंतांनी ब्रह्मदेव, अर्जुन, उद्धव आदींना सांगितले. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.